बाजी सुरू होते हा. त्याचं लेक्चर कसं असते हो? ते लेक्चर समर्थ देश बांधव नागरिक माझ्या आश्रय होते बंधुनो हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हीच माझी सर्व जोडी साधू संतांनी भगवंताच्या नामाचं दान मागितले पण आम्ही कलावंतांनी जनदेवतेकडे मागितले काय जनसेवे लागो मन जिजो माझी काया देवो शक्ती आम्हा शिव पंढरी राया. तेव्हा आत्तापर्यंत झालेली गणगवळून तुम्ही शांततेनं ऐकली. आता इथून होणारा छोटासा फारस तोही शांततेनं ऐकावा अशी नम्र विनंती करून मी फारसाला सुरुवात करतो. त्या अगोदर पोवाडा. हा. भगवा झेंडा फडके किल्ल्याला हा भगवा झेंडा फडके किल्ल्याला रायगडाला आणि कोंढाण्याला नमून शान आंबा भवानीला वीर माता जिजाईला शेलार मामा वीर सदरा हर हर महादेव गर्ज राजी जी जी. बंधुनो तानाजी मालुसऱ्यानं आपला मुलगा रायबा म्हणजे रायबाचं लग्न ठरवून रायगडावरती आला. सोबत शेलार मामा होता. त्या लग्नाची आमंत्रण पत्रिका देण्यासाठी रायगडावर आला आणि शिवरायाला दर्शन घेतलं, मुजरा केला. जिजाऊचं दर्शन घेतलं, मुजरा केला आणि तानाजीनं सांगितलं, राजे माझ्या रायबाच्या लग्नात तुम्ही सगळं बघितलं पाहिजे आणि आऊसाहेब हे सगळं लग्न पार पाडायचं तुमचं काम आहे. तर तानाजी या रायगडाच्या बाहेर जावंच मला वाटत नाही रे. का? कोंढाण्यावर फडकणारे यहुनांचं निशाण माझ्या डोळ्याला दिसतंय. ते निशाण खाली पाडून त्या ठिकाणी भगवा झेंडा फडकवणारा कुणी नरवीर आहे का नाही? बोल ऐकता जिजामातेचे रोम खवळले तानाजीचे आधी लगीन त्या कोंढाण्याचे मग करीन माझ्या रायबाचे हे उद्गार तानाजीचे. बंधुनो अशी कित्येक मावळ्यांनी शिवरायासाठी प्राण अर्पण केले. पावन खिंडित महात्मा बाजीचे मूळ उपसले खानवंशाचे धड घेऊन बिना शिराचे रक्षण केले मायभूमीचे. धन्य कार्य त्या उमाजीचे फक्त शोभले खंडेरायाचे बंड मोडून गोऱ्या लोकाचे रक्षण केले मायभूमीचे. शाहीर रामारी भाट बोल कवीचे सुगंध सावळच कर म्हणे असावे वीराचे राम सुगंध बळ एकीचे काव्य असावे अर्थज्ञानाचे. आऊसाहेब तुमच्या शब्दाला मान देऊन आधी लगीन कोंढाण्याचं आणि जगलो वाचलो तर करीन माझ्या रायबाचं असं म्हणून तानाजी निघाला. तान कोंढाण्यावर तानबाची कीर्ती हा कोंढाण्यावर तानबाची कीर्ती लढण्याची स्फूर्ती मावळे सोबती सिंह कोंढाण्यात शिरला हातो हात उदय भानूला बुडवी रखतात शेवटी वार झाला तान्याच्या हातात. कोंढाणा जिंकला अमर जगतात जी जी कोंढाणा जिंकला अमर जगतात जी जी. दृश्य पाहिलं शेलार मामानं. त्या नरवीर उदयभान त्या नरवीर तानाजीच्या मेलेल्या धडावर उड्या मारत होता. अरे बोकडा माझा ताण्यात धरणीला पडलाय पण 80 वर्षाचा म्हातारा शेलार मामा जिवंत आहे. चालू ये तुला काय तुझं काय बघायचं मी बघतो चल ये. चल ये म्हणायला तू वार झालेला अंगावर चल ये म्हणल्यावर शेलार मामाकडे बघायला लागला तो. आई म्हातारं मला काय करणार. मग उठला मामा शेलार हा मग उठला मामा शेलार घेऊन तलवार उदय भानूवर हिसका तुला धावतो म्हाताऱ्याचा धावा मग केला भवानीचा मुर्दा पाडला उदय भानूचा जाळ मग केला कोंढाण्याचा जाळ मग केला कोंढाण्याचा जी जी जी. आता कोंढाणा काबीज तानाजी मेला पण कोंढाणा काबीज केला. ही बातमी शिवरायाला समजवण्यासाठी 80 वर्षाच्या म्हाताऱ्यानं त्या कोंढाण्यावर असणारा गंजीखाना पेटवला. त्या गंजीखान्याचा जाळ पाहिल्याबरोबर शिवराया आनंदानं म्हटला, आऊसाहेब जी कामगिरी आपण नरवीर तानाजीवर सोपवली होती ती त्यानं यशस्वीरित्या पार पाडली. जाऊन तशा नरवीराला कडकडून भेटणं हा पहिला माझा मार्ग आहे. मग खरंच माझ्या तानाजीनं कोंढाणा जिंकला. शुभा जा त्याला आलिंगन दे. पाहून जाळ कोंढाण्याचा शिवराया निघून गेला जी.
पाहून जाळ कोंडण्याचा शिवराया निघून गेला या जिर जिर रा जिर रा जिर रा जी 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 पाहून धडताण्याचे धड धड रडू लागला जी गडाला पुन्हा शिवम गेला ताना शिवराया तेव्हा वदला जी रामशाहीर कवीचे नाव रामशाहीर कवीचे नाव मुक्काम पेडगाव सावळज शिव तासगाव तालुक्यात आहे माझे गाव सांगली जिल्ह्याचे सांगतो नाव मुख्य उमा बाबाजीचे ते गाव जी 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 आता इथं ह्यो पोवाडा संपतो आणि मग रंगबाजीला सुरुवात होते म्हणजे पोवाड्याचं तोंड पुन्हा वगाचं तोंड असं शिलकार देऊन असं आता इथं शिलकार टाकावं लागतो. हा बापू एक मिनिट ते हे जी काही तुम्ही बतावणी सुरुवात केली बतावणीची त्याचं लेक्चर दिलं हा. आणि तत्पूर्वी तुम्ही बतावणी सुरू व्हायच्या अगोदर फारच म्हणायचं हा. फार सुरू व्हायच्या अगोदर तुम्ही पोवाडा म्हटला हा. मराठी तमाशामध्ये पोवाडा गाण्याची पद्धत पूर्वीच्या काळात नव्हती ती 1960 नंतर आलेली आली, हा. हा आणि विशेषतः माझ्या माहितीनुसार चुकीचं असेल तर सांगा माझ्या माहितीनुसार हा. रघुवीर खेडकरांचे वडील तुकाराम खेडकर वा. यांच्या तमाशात पहिल्यांदा हा. पोवाडा गायनाची पद्धत खेडकरांनी सुरू केली होय. आणि त्यानंतर ती परंपरा नंतर मग अनेकांच्या तमाशात सुरू झाली विशेषतः साहेबराव नांदवळकर हा. हे खूप मोठा एक कलावंत हा. पोवाडा गायचा बरोबर. त्याची परंपरा मग राजा पाटलांनी चालवली तुम्ही चालवली तुम्ही परंपरा म्हणण्यापेक्षा तुम्ही पण ते नंतर पोवाडा सादरीकरण रचना पण करायला सादर करायला लागला मग तुम्ही तुमच्या तमाशामध्ये बतावणीला ह्या फारसाच्या पोवाडा प्रत्येक वेळा म्हणत होता प्रत्येक वेळेला कधी पोवाडा म्हणायचा कधी एखादी झलक म्हणायची हा असं चालायचं पण पोवाड्याची पद्धत आपल्याकडे फार कमी होती कमी हा पलीकडे आपल्याकडे आता सुद्धा पोवाडा म्हटला जात नाही नाही आणि आता अलीकडे पोवाडा म्हणायलाच येत नसल्यामुळे ह्या 10 वर्षात कोणी म्हणतही नाही म्हणते हा कारण ती डिस्कोची गाणी सगळी आल्यामुळं त्याला पोवाडा म्हणे पण फार असायला की पोवाडा सुरुवातीला व्हायचा सुरुवातीला पोवाडा आणि त्याच्याच क्रेडिट बऱ्याच वेळेला त्याचं नाव जे काढलं जातं ते साहेबराव नांदवळकर नांदवळकर. हा साहेबराव नांदवळकर खूप सुंदर पोवाडा म्हणायचे म्हणे बरोबर. म्हणजे त्यांना फेटा गुंडायला सुद्धा 1 तासभर लागायचा एवढा त्या आकर्षक फेटा ते गुंडायचे ह्या बाबतीत काय म्हणायचं ते भाऊ दोघं तिघजण होती हा ती गोंधळी समाजाची हो ती तमाशा बी तसाच करणार आणि गोंधळाचा गोंधळ बी त्याच पद्धतीनं करणार हं, तर साहेबराव नांदवळकर हं, हा म्हणजे नखरेल गडी हं. स्वतः पेटी वाजवणार पण फेटा गुंडायला त्याला खरंच 1 तास लागत होता हं, मग ते कसं तिकडं सरळ करून द्यायचा घडी दुसऱ्याने हं, म्हणजे असं पुसून पहिलं घेतलं हं, पुन्हा दुसरी लेवल घ्यायची असा 1 तास फेटा गुंडत होता तो हं. गडी काय दांडगा नव्हता दणकट त्याचा पैलवान होता बघा हो त्याचा भाऊ हं. ते दणकट पैलवान कुस्त्या खेळून म्हणजे तुमच्या ऐकवात आहे ती योग्य आहे कारण साहेबराव नांदवळकर फेटा तर गुंडायचेच पण पोवाडा असा काय सादर करायचे की खरोखर एखाद्या शाहिराला सुद्धा ते लाजवेल पारंपरिक शाहिराला होय 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 हां होय बर म्हणजे हे तुम्ही किती असे पोवाडे वगैरे म्हणजे आता तुम्ही हा आपलाच पोवाडा आहे हे बहुतांशी बापू तुम्ही जे गाताय ते स्वतःच गाताय स्वतःच हा बाकीचं तुम्ही फारसं कुणाचं काही म्हणजे सुरुवातीला नाही, म्हटलं नाही. असेल पण रचना सगळ्या काव्यमय तुमच्या स्वतःच्या आहेत है की? नाही सुरुवातीला सुद्धा मी माझं स्वतःच वेडे वाकुडे गायीनं परी तुझेच नाम देवा बाबाजीला मी हात जोडून जाणार मला दुसऱ्याच कुणाला म्हणायला दुसऱ्याच म्हणलं नाही पाहिजे मी हं. मग पट्टे बापूचं म्हणावं तू कणकीवाला हो मग आपण तुरेवाला म्हणून घ्यायचं काय काम आहे हाय खरं आहे म्हणून मी सगळं जे काय असेल ते तुऱ्याचंच लेवल खरं आहे काय मग झालं पुन्हा प्रश्नावली सुद्धा तुऱ्याचीच असणार काय हं, 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 हं. होय खूप सुंदर बापू तुम्ही पोवाडा आणि सुरुवातीचा कृष्णाची गवळण ह्या खूप चांगल्या बाबी तुम्ही सांगितलेल्या आहेत बतावणी सुरू होताना पूर्वी तात्या बापूचा फारसा असायचा म्हणे होय फार पूर्वी होय तात्या बापूची बतावणी असायची आहे की नाही हा ते आता नंतर ती पुन्हा वेगवेगळ्या लोकांनी रचली त्याच्यात मध्ये ते मग राम राम श्याम श्याम हा, परत तात्या छक्कड. बापू आता कुणाला येतच येत नाही नाही छक्कड म्हणण्याचा छक्कड म्हणण्याचा प्रकार किंवा हा. संवाद करणं किंवा प्रश्नावली हा. आहे की नाही संवाद सवाल जबाब सवाल या जबाब. पद्धत सुरू झाल्या तुम्ही खूप सुंदर अशी माहिती एका अर्थानं लोकांच्या पर्यंत आपण पोहोचवतोय आणि निश्चितपणे आपला तुमचा जो आवाज आहे तो लोकांना आवडणार आहे तुमचा विचार लोकांना आवडणार आहे आणि आपण पुढं बोलणार आहे हा.